त्यांचं अभिनंदन करतो की त्यांचा एक्सपिरियन्स जो आहे 2-2 वेळा 3-3 वेळा सहा खासदार जे आहेत ते निवडून आलेले आहेत आणि या 6 खासदार आल्यामुळे शिवसेनेची ताकद जी आहे ती अजून काही पटीने जी आहे ती वाढलेली आहे. पैसा आणि मदमस्त सत्ता याच्या जोरावर 6 खासदारांना नेला असा आरोप. गिरीश, तुला कोणी सांगितलं? पैसा आणि मदमस्त सत्तेच्या जोरावरती या 6 खासदारांना नेला असा आरोप. अरे 2022 पासून हे शिव्या शाप आणि ह्या सगळ्या गोष्टी टेप रेकॉर्ड एकच रेकॉर्ड चालू आहे. रेकॉर्ड बदलला पाहिजे आता त्यांनी. सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या पैशाच्या जोरावरती या ठिकाणी होत नसतात. या ठिकाणी आपल्याला आपुलकी पण द्यावं लागतं, खासदारांना प्रेम द्यावं लागतं, त्यांना वेळ द्यावा लागतो, टाइम द्यावा लागतो, त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन कामं करावी लागतात, त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन जे प्रचार करावा लागतो. कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आता आता ठाकरेंना. तुम्ही सांगा. बरोबर आहे, एकदम परफेक्ट बोलले. बरं, हा झाला पार्ट 2 झाला. एकनाथ शिंदे म्हणाले पार्ट 2 झाला. पार्ट 3 आणि पार्ट 4 कधीपर्यंत येणार आहे आणि खरंच येणार आहे? आमदार नगरसेवक येणार आहेत का? ऑपरेशन टाइगर को लेकर के संजय राउत पैसे का हवाला दे रहे हैं। काय गिरीश? साहेब, नाशिकमध्ये जे काही झालं विधान परिषदेच्या निकाल आपण पाहिलेले आहे. शिवसेनेचा अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी पडला. अरे काय सुरू आहे? अरे जाने दो संजय राउत को. हवाला दे रहे हैं। हे तुम्ही था ना, तू कशाला करतो? ते करतायत ना. काय करायचं? शिवसेनेचा अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी पडलेला आहे. ऑपरेशन टाइगर सक्सेसफुल। याच्यामध्ये जे आहे सगळ्या चौकशी होईल आणि याच्यामध्ये कोणी काय केलेलं आहे त्याच्यावरती सक्त अशी कारवाई जी आहे त्या ठिकाणी होईल. भाजपने तुमचा घात केला का डॉक्टर? म्हणताय आमदार पण काही आमदार भाजपने घात नाहीये. आजच्या बैठकीला पण 4 आमदार नव्हते. आणखी एक ऑपरेशन होईल शिवसेनेकडून अधिकृत. बघा, लोकांचा विश्वास शिंदे साहेबांवरती आहे आणि शिंदे साहेबांच्या विश्वासावरती जे आहे हजारो लोक जे आहे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, रोज करतायत आणि याच्या पुढे देखील करत राहतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.